हॅलो फ्रेंड्स, प्रियांकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढाबा स्टाईल दम आलू बघणार आहोत। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्रियांकाज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथे साधारण 20 बटाटे मी साल काढून घेतलेले आहेत आणि याला चाकूच्या किंवा फोर्कच्या साहाय्याने अशा पद्धतीने टोचे मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून जेव्हा आपण हे बटाटे ग्रेव्हीमध्ये शिजवू तेव्हा त्यातील मसाला आतपर्यंत मुरेल। आता हे बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर फ्राय करण्यासाठी इथे मी कढई मीडियम हीटवर गरम करून घेतली आहे। त्याचसोबत त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतले आणि ते देखील गरम करून घेतलेलं आहे। आता हे जे बटाटे आहेत ते पाण्यातून निथळवून तेलामध्ये सोडायचे आहेत, नाहीतर बटाट्याच्या छिद्रांमध्ये जे अडकलेलं पाणी आहे ते तेलामध्ये उडेल। आता हे बटाटे साधारण 5 ते 6 मिनिटे फ्राय करून घ्यायचे आहेत। हलके ब्राऊन होईपर्यंत हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत। फ्राय केल्यामुळे बटाटे अगदी 60 ते 70% इथेच शिजतात आणि अगदी उरलेले थोडंसं जो कच्चेपणा आहे बटाट्याचा तो आपण ग्रेव्हीमध्ये शिजवून घेणार आहोत। तर आता 5 ते 6 मिनिटांनंतर हे बटाटे काढून घेते मी एका डिशमध्ये। आता हे जे तळलेलं तेल उरलेलं आहे ते एका वाटीमध्ये मी काढून घेते। पूर्ण रेसिपीसाठी मी हेच तेल वापरणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल बदलू शकता। साधारण 4 चमचे राहील इतपत कढईमध्ये मी तेल शिल्लक ठेवलेलं आहे। आता याचं वाटण करून घेऊयात। तर वाटण्यासाठी इथे मी 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, थोडासा लसूण, आलं, थोडेसे काजू आणि 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर टोमॅटो सोडून बाकीचे जे सर्व पदार्थ आहेत ते कढईमध्ये मी घालून घेते आणि 3 ते 4 मिनिट ह्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत भाजेल इतपत हे परतवून घ्यायचं आहे। आणि कांदा भाजल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आणि पुन्हा टोमॅटो भाजेल इतपत हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। तर आता हे व्यवस्थित मी परतवून घेतलेलं आहे, याला थंड करून घ्यायचं आहे। हे वाटणाचे पदार्थ थंड करून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि ह्याच्यामध्ये पाणी न घालता ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे, इथे तुम्ही बघू शकताय। आता पुन्हा ह्याच कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेतले आणि याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले मी घालून घेते आणि त्याचसोबत 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। आता हे थोडंसं परतवून झालं की ही जी पेस्ट आपण बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे। इथे गॅसची फ्लेम लो ठेवा आणि आता हे व्यवस्थित 3 ते 4 मिनिट परतवून घ्यायचं आहे। आता हे थोडंसं परतवल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेते, 2 चमचे इथे मी काश्मीरी तिखट वापरलेलं आहे। थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही दुसरं तिखट वापरू शकता। त्याचसोबत अर्धा चमचा धनेपूड वापरलेली आहे आणि पाव चमचा जिरेपूड वापरली आहे आणि पाव चमचा आमचूर पावडर वापरलेली आहे। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। एक 3 ते 4 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 मिनिटांनंतर याला तुम्ही बघू शकताय थोडंसं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरची कट करून घालते। जर तुम्हाला तिखट अजून आवडत असेल तर एखादी मिरची वाढवली तरीही चालेल। आता हे व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आणि पुन्हा 2 मिनिट हा मसाला शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून मिरचीचा स्वाद याच्यामध्ये मसाल्यामध्ये उतरेल। आता 2 मिनिटांनंतर हे व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये साधारण 3 कप मी इथे पाणी घातलेलं आहे।
तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला थोडासा राहिलेला असतो सुरुवातीला, तेच भांडं मी व्यवस्थित विसळवून ते पाणी घालून घेतले आणि लागेल असं पाणी याच्यामध्ये मी घातलेलं आहे. मला 3 कप पाणी लागलं. आपले मेजरिंग कपचे जे कप आहेत त्यानुसार इथे मी 3 कप पाणी वापरलेलं आहे. आणि ही ग्रेव्ही थोडीशी दाटसर होते शिजल्यानंतर, त्यामुळे सुरुवातीला थोडंसं पाणी जास्त घाला, कारण याच्यामध्ये आपण बटाटे शिजवणार आहोत. आणि मसाला भाजताना देखील अजिबात गडबड करू नका. जेव्हा आपण मसाला जेवढा छान भाजू तेवढ्याच ह्या ग्रेव्हीची टेस्ट छान येते. तर इथे 3 कप पाणी घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेतले आणि आता हे बटाटे याच्यामध्ये मी घालून घेते. बटाटे घातल्यानंतर साधारण 10 ते 12 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे लो टू मीडियम हीटवर. तर साधारण 10 मिनटांनंतर आपण चेक करूयात. इथे बटाटे आपण बघूयात हे शिजले का. तर एका पळीमध्ये मी एक बटाटा काढून घेते आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी चेक करते. तर अगदी थोडासा हा बटाटा शिजायचा, म्हणजे कच्चा राहिलेला आहे. तर आता पुन्हा 2 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्या आधी याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे टेस्ट छान येते या ग्रेव्हीला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पुन्हा याला 2 ते 3 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे. ही ग्रेव्ही थंड झाल्यानंतर थोडीशी दाटसर होते. आता पुन्हा 2 ते 3 मिनिटांनंतर इथे बघूयात ही ग्रेव्ही आपली हे दम आलू तयार झालेले आहेत. जरी इथे थोडंसं हे पातळ ग्रेव्ही दिसत असली तरी ही थोडीशी थंड झाली की ही ग्रेव्ही दाटसर होते. आता इथे थोडीशी मी कोथिंबीर घातली आहे. तुम्हाला हवी असेल तर थोडीशी कसुरी मेथी देखील तुम्ही ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने आपले हे दम आलू तयार झालेले आहेत. ते एका सर्विंग डिशमध्ये मी काढून घेते. तर याची कन्सिस्टन्सी देखील इथे तुम्ही बघू शकता या ग्रेव्हीची. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करते. रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.